नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा आपला हा व्हिडिओ जीके टेस्ट सिरीज मधला 10वा व्हिडिओ आहे। या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ या व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्ही ते बघू शकता। हा व्हिडिओ संपल्यानंतर शेवटी तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पुणे नाशिक दरम्यान कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे? तर याचं उत्तर आहे NH50 आणि NH8 हा मुंबई ते दिल्ली दरम्यान आहे। NH9 पुणे विजयवाडा या दरम्यान आहे। प्रश्न दुसरा, खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली जलविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न 3, ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे। प्रश्न 4, महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये 9 कृषी हवामान विभाग आहेत। तसेच भारतामध्ये 15 कृषी हवामान विभाग आहेत। पुढचा प्रश्न, गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर गंगापूर हे धरण गोदावरी या नदीवर आहे। प्रश्न 5, NH6 व NH3 कोठे एकत्र येतात? तर धुळे जिल्ह्यामध्ये NH6 व NH3 हे एकत्र येतात। तसेच NH3 व NH50 हे नाशिक जिल्ह्यामध्ये एकत्र येतात। प्रश्न 6, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते। त्यांचा कार्यकाल 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 या दरम्यान होता। प्रश्न 7, नाशिकवरून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो? थळघाट हा नाशिकवरून मुंबईला जाताना लागतो। तसेच फोंडा घाट हा कोल्हापूर ते पणजी या दरम्यान लागतो आणि दिवा घाट पुणे बारामती या दरम्यान लागतो। तसेच आंबा घाट हा कोल्हापूर ते रत्नागिरी या दरम्यान आहे। प्रश्न 8, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न 9, महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरीचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरीचे प्रमाण आहे। प्रश्न 10, गोसीखुर्द धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर इंदिरा सागर असेच गोसीखुर्द धरणाच्या जलाशयास म्हणतात। तसेच तानाजी सागर हे पानशेत धरणाच्या जलाशयास म्हणतात आणि कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असे म्हटले जाते। प्रश्न 11, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो। प्रश्न 12, वाराणसी कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग किती क्रमांकाचा आहे? तर NH7 हा वाराणसी ते कन्याकुमारी महामार्ग आहे। प्रश्न 13, महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? सागरेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे आणि हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे। तसेच हरणांसाठी प्रसिद्ध हे अभयारण्य आहे। प्रश्न 14, जेजुरीचे प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पुणे। प्रश्न 15, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे। प्रश्न 16, महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कोठपर्यंत धावते? मुंबई ते कोल्हापूर या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस धावते। प्रश्न 17, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे?
पुणे जिल्ह्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे. प्रश्न 18. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? बोरिवली या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 19. गोदावरी व प्राणहिता या नद्यांचा संगम कुठे होतो? तर सिरोंचा या ठिकाणी गोदावरी व प्राणहिता या नद्यांचा संगम होतो. प्रश्न 20. दौलताबादचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दौलताबादचा किल्ला आहे. प्रश्न 21. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. तसेच हे मगरींसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 22. सन 2018ची इराणी करंडक स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? त्याचं उत्तर आहे विदर्भ. आणि शेवटचा प्रश्न 1 मार्च 2017 पासून सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी चे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर याचं उत्तर आहे अजय त्यागी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तसेच कोणाला पोलीस भरती संदर्भात पुस्तके हवी असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती विकत घेऊ शकता.